एक अटेंड करा क्लास तुम सिव्हिलचाच आहे. हॅलो. हॅलो, येतोय का आवाज? हॅलो. गुड मॉर्निंग सर. हॅलो, येतोय का आवाज गौरी? हो येतोय सर आवाज. ठीक. या इकडून दिसतंय का सगळ्याला? हो दिसतंय सर. म्यूट वर टाका, आता मी क्लास घेतो. सेक्शनचा महत्वाचा टॉपिक आहे. ओके सर. इकडून या, पुढून या तुम्ही. एलिव्हेशन आपला टॉपिक झालेला आहे. सेक्शन एलिव्हेशन आपल्याला क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असतो ऑटोकॅडमध्ये आणि थोडासा कॉम्प्लिकेटेड मानला जातो टॉपिक सेक्शनचा. कारण स्टुडंटला बऱ्याच त्याच्यात क्रिटिकल गोष्टी आपल्याला दाखवाव्या लागतात. बिल्डिंग परमिशन ड्रॉइंगमध्ये आपल्याला कंपल्सरी बिल्डिंग प्लॅन फर्स्ट, बिल्डिंग प्लॅन नंतर त्याचं एलिव्हेशन डिझाईन आणि त्याचं सेक्शन एलिव्हेशन तितकंच इम्पॉर्टंट आहे. तिन्ही गोष्टी. तिघांचं स्केल किती असतं? 1:100. 1:100 म्हणजे पेपरवरती 1 सेंटीमीटर, ॲक्च्युअली 1 मीटर. म्हणजे इथं पेपरवर जर मेजर केलं आपण ह्याची प्रिंट काढून, सो इट शुड बी 1 सेंटीमीटर अँड ॲक्च्युअली जर मोजलं तर ते 1 मीटर झालं पाहिजे. म्हणजे 100 सेंटीमीटर असलं पाहिजे ग्राउंडवरती. ते स्केल ऑप्शन असतं इथं. सो वी हॅव क्रिएटेड दॅट डिटेल प्लॅन इन प्रिव्हियस सेशन्स अँड एलिव्हेशन्स ऑल्सो. नाव वी आर मोस्ट इम्पॉर्टंट अँड मेन लास्टच टॉपिक असतो ऑटोकॅडचा हा. ओके, बाकी छोटे मोठे गोष्टी असतात ॲडिशनल काही. तर सेक्शनमध्ये आपल्याला जसं की नावातच आहे सेक्शन क्रिएट करायचा असतो. सेक्शन म्हणजे बिल्डिंग आपण इमॅजिनरी कट करतो एका ॲक्सिसमधून. ओके, एका प्लेनमधून आपण ती बिल्डिंग इमॅजिनरी कट करतो, कारण रिअल तर आपण करू करू शकत नाही. पण ह्याचं बेनिफिट काय होतं? ह्याचं बेनिफिट हे होतं की काही गोष्टी प्लॅनमध्ये आणि एलिव्हेशनमध्ये काही गोष्टी अजून पण आपल्याला कळालेल्या नसतात. त्याच्यामुळे सेक्शन एलिव्हेशन आपल्याला क्रिएट करावा लागतो, म्हणजे द्यावा लागतो. आता याच्यामध्ये काय काय असतं तुमचं? तर ह्या दोन्ही याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, सो वी हॅव नॉट गिवन डिटेल ऑफ स्टेअर केस. म्हणजे रायझर कुठं दिसत नाही, इथं ट्रेड दिसतो इथं प्लॅनमध्ये, बट देर इज नो एनी रायझर. म्हणजे हाईट किती आहे त्याची, आणि त्या याच्यामध्ये स्टेअर केसमध्ये कुठलं मटेरियल वापरलेलं आहे ते पण या दोन्ही व्ह्यूमध्ये शो होत नाही. ठीक आहे. टू शो दॅट वी नीड्स टू हॅव अ सेक्शन व्ह्यू. सेक्शन ॲट ए डॅश. इट मीन्स ज्यावेळेस पण आपण सेक्शन बनवतो प्लॅनमध्ये कंपल्सरी तुमच्या सेक्शन लाईन असणे पाहिजे. ठीक आहे. सेंटर लाईनने आपण याला क्रिएट करावी लागते. त्याच्यानंतर एलिव्हेशन पण असावा लागतो. देन वी कॅन गो फॉर सेक्शन. याच्यामध्ये स्लॅबची थिकनेस पण आपल्याला मेन्शन नाही या दोन व्ह्यूमध्ये. स्लॅबची थिकनेस मेन्शन नाही, टॉवरच्या स्लॅबची थिकनेस मेन्शन नाही. त्याच्यानंतर RCC जिथं मटेरियल्स आहेत, कुठले मटेरियल्स यूज केलेत ते कुठं मेन्शन नाही. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सेक्शनमध्ये, म्हणजे कॉन्सन्ट्रेट एवढं करायचं आहे याच्यामध्ये, प्लॅनमध्ये तुम्हाला सेक्शन लाईन पहिल्यांदा टाकायची आहे.
म्हणजे सेक्शन लाईनचा अर्थ काय आहे? तिथून आपण पार्ट म्हणजे तो जो आहे बिल्डिंग आपली तिथून आपण कट केलेली आहे. ओके. आणि ॲरोच्या डायरेक्शनला आपण प्रोजेक्ट करतोय. म्हणजे आपण आता एलिव्हेशन मध्ये कुठं उभा होतो आपण? ऑब्झर्वर आर हेअर म्हणजे इथून आपण एलिव्हेशन क्रिएट केला होता. म्हणजे 2 विंडो एक डुअर, 2 विंडो एक डुअर इथून दिसत होता. बट सेक्शन लाईनमध्ये ॲरोची साईड आता इथं इम्पॉर्टंट आहे. इथं लेफ्टला आपण पाहतोय. ओके. इट मीन्स वी आर हिअर. कारण आता इथून प्रोजेक्ट असा आडवं करू शकत नाही बिल्डिंगला. बरोबर. आता या केसमध्ये कसं होईल इथं? हे असं प्रोजेक्ट म्हणल्यावर इकडे अशी बिल्डिंग प्रोजेक्ट करावं लागेल ना. मग इथं ग्राउंड, मग हे असं प्लिंथ, इथं डुअर असं होईल ते. So असं असतं का कधी? नो. तर आपल्याला प्रोजेक्ट नेहमी वरतीच करावा लागतो असं जसं की एलिव्हेशन केला होता आपण. ठीक आहे. तर याच्या मेथड्स असतात काही ते आपण म्हणजे ह्याला कॉपी करायचे, रोटेट करायचे म्हणजे हे वरती आलं पाहिजे असं. ही सेक्शन लाईन अशी दिसली पाहिजे वरी. व्हर्टिकल असेल तर आपण त्याला व्हर्टिकली प्रोजेक्ट करू शकतो. तो ऑटोकॅडमध्ये आपल्याला मॅन्युअली थोडंसं थिंकिंग करून वगैरे सेक्शन ड्रॉ करावा लागतो. बाकीचे जसे सॉफ्टवेअर्स असतात 3Dचे जसं की रेविट झालं, स्केचअप झालं, याच्यामध्ये एवढ्या कॅपॅबिलिटीज असतात की ते ऑटोमॅटिकली एलिव्हेशन जनरेट करतो आपल्याला आणि सेक्शन पण जनरेट करून देतो. सो पहिल्यांदा त्याच्याबद्दल आपण थोडंसं आयडिया क्लिअर करून घेऊ बाकीच्या सॉफ्टवेअरमध्ये अँड देन आपण ऑटोकॅडमध्ये रिव्हर्स येऊ. So we have created already one project in Revit architecture. Revit architecture is an BIM software, building information modeling, best known for civil. Civil साठी 3D, 2D, कॉस्टिंग, इस्टिमेशन्स या सगळ्या गोष्टी आपण 3D मध्ये करू शकतो विथ द हेल्प ऑफ रेविट. शिकण्यासाठी ऑटोकॅड एवढाच टाइम लागतो याला. ऑटोकॅड असेल कंपल्सरी आपला कम्प्लीट. सो यू कॅन क्रिएट डिझाईन्स इन रेविट ऑल्सो. ओके. याचा बेनिफिट्स काय आहेत आपल्याला याच्यामध्ये बघू शकता. जितका टाइम आपण प्लॅन बनवत होतो ऑटोकॅडमध्ये, ठीक आहे, तेवढ्याच टाइममध्ये याच्यामध्ये 3D पण बनत असतं. म्हणजे हे 3D बीम सॉफ्टवेअर आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी इथं इंटरलेक असतात. म्हणजे जसं की आता इथं मी विंडो आहे, ही जर डिलीट केली तर ऑटोमॅटिकली तिथं वॉल जी आहे ती क्रिएट होते. ठीक आहे. ऑटोकॅड मधल्यासारखं नाही, तिथं ट्रिम केलं की ती परमनंट ट्रिम. कंट्रोल झेड केलं इथं रिव्हर्स आणलं. म्हणजे इथून साईजेस वगैरे आपण लगेच जिथल्या तिथं तुम्हाला वाटलं की इथं विंडो मला साईज चेंज वगैरे करायच्या. तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या रेविटच्या आपल्याला इथून एवढं बघायचं आहे की हाऊ इट लुक्स. आता इथं हा 3D इथं व्ह्यू क्रिएट केलेला आहे. नाव यू कॅन रिअलिस्टिकमध्ये इथं चेक करू शकता तुम्ही. बेसिक मॉडेल आहे जो की बिगिनर स्टेजचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी डिझाईन केलेलं आहे. फार काही डिझाईन नाही याच्यामध्ये. अजून बाकी वर्क आहे त्याच्यावरती. तर याच्यामध्ये एवढं बेनिफिट आहे की तुम्ही 3D व्हिज्युअलायझेशन करू शकता घराला. ओके. ऑटोकॅडमध्ये आपण प्लॅन बनवला, एलिव्हेशन आपल्याला सेपरेट बनवावा लागतो. एलिव्हेशन बनवला, एकच एलिव्हेशन बनवला आपण. चारी साईडचं एलिव्हेशन बनवलेलं नाही. चारी साईडला चारदा मला क्रिएट करावं लागेल. बट याच्यामध्ये आपण फक्त इथं आलो, ईस्ट साईडचं एलिव्हेशन डबल क्लिक केलं आपण, ईस्ट साईडने असं दिसणार आहे बिल्डिंग. इट विल शो लाईक दिस. रिअलिस्टिकमध्ये इथं चेक करू शकता तुम्ही. ईस्टचा झाला, नॉर्थला आलो. नॉर्थनी पूर्ण ट्रीज असल्यामुळे तिथं हाईड झालेलं आहे ते. ट्रीज ज्यावेळेस तुम्ही डिलीट कराल तो व्ह्यू तुम्हाला तिथं ऑटोमॅटिकली दिसेल. साऊथनी ज्यावेळेस आपण चेक केला, सो इट विल गिव्ह द एलिव्हेशन फ्रॉम फ्रंट ऑटोमॅटिक. म्हणजे आपण बनवलेलं नाही, एक्झॅक्ट 1 इंच ना 1 इंच इथं एक्झॅक्ट असतं. म्हणजे देर इज नो एनी मिस्टेक. म्हणजे ॲक्च्युअल 3D जसं आहे त्याचा एलिव्हेशन इथं प्रिंट होणार आहे. हे बनवायची काही आपल्याला गरज नाही. याला डायरेक्टली तुम्ही प्रिंट करू शकता. म्हणजे हीच फाईल ऑटोकॅडमध्ये पण नेऊ शकता तुम्ही. जर ऑटोकॅड रिव्हिट जर येत असेल तर ह्याला एक्सपोर्ट ॲज अ DWG फाईल करून हीच फाईल आपण डायरेक्टली ऑटोकॅडच्या एलिव्हेशनला लावू शकतो. प्लस वेस्ट साईडने आपण बघू शकतो. म्हणजे एवढे बेनिफिट्स आहेत की चारी साईडनं आपण एलिव्हेशन बघितलं विदाऊट एक्स्ट्रा एफर्ट. तसंच प्लॅन बघू शकतो. फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन, ग्राउंड लेवलचा प्लॅन. ओके. वेगवेगळे लेवल्स असतात इथं. हेडरूमचा प्लॅन, पॅरापेट 1, प्लिंथ. सो सगळे काही प्लॅन तुम्हाला तिथं सेपरेटली बघायला भेटतात. प्लस अगेन 3D व्ह्यूज असतात इथं. 3D मध्ये डायरेक्टली 3D बघू शकतो आपण इथं क्रिएट करून. नाव याच्यामध्ये आपण
लेवल्स लेवल्स खूप इम्पॉर्टंट असतात रेविटमध्ये किंवा ऑटोकॅडमध्ये पण, किंवा हे सेमच असतात गोष्टी. तर ह्या लेवलने आपण एलिव्हेशन क्रिएट केलं होतं बघा. 0 लेवल दॅट इज ग्राउंड, द सेकंड लेवल प्लिन 3 फीट, तिथून 10 फीट वरती 10 फीट आणि स्लॅबचा 6 इंच, 13 फीट 6 इंच फ्रॉम ग्राउंड, दॅट इज माय फर्स्ट स्लॅब. नाव नेक्स्ट 3 फीट तिथून पॅरापेट. ओके, फर्स्ट स्लॅब पासून परत 10 फीट वर सेकंड स्लॅब, 6 इंच ह्याची स्लॅब थिकनेस, 3 फीट ह्याची टॉवर पॅरापेट, आणि तिथून परत 32 फीट फ्रॉम ग्राउंड, म्हणजे प्रिव्हियस पासून मायनस जर केलं तर 5 फीट. अशा या लेवल्स असतात आपल्याला. ज्यावेळेस तुम्ही पण एलिव्हेशन बनवाल G+1चा ऑटोकॅडमध्ये, त्यावेळेस मेक शुअर की इथून जे आहे, इथून वरी डायरेक्टली आपण नेक्स्ट लेवल घेणार तिथं. ओके, म्हणजे असं G+1चा एलिव्हेशन आपण क्रिएट करू शकतो. नाव मेन क्वेश्चन, आता इथं आणखीन एक ॲडव्हान्स गोष्ट आपण करू शकतो. प्लॅन जिथं बनवलेला आहे, म्हणजे आता ही वॉल क्लिक केली मी, प्लिंथ लेवल पासून स्लॅब लेवल पर्यंत आहे. सो आय कॅन गो टू द प्लिंथ लेवल डायरेक्टली. फ्लोअर प्लॅन मध्ये आपण येतो, इथून प्लॅन चेक करू शकतो आपण. फर्निचर्स पण 3D याच्यामध्ये ऍड करू शकतो आपण. त्याच्यानंतर वी हॅव सेक्शन, क्रिएट अ सेक्शन व्ह्यू, इथं ऑप्शन असतो. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट इथं क्लिक केला आपण, आणि सेक्शन लाईन सपोज अशी ड्रॉ केली आपण. डबल क्लिक करायचं शेवटी, ऑटोमॅटिकली इथं सेक्शन्स म्हणून ऑप्शन येईल. सेक्शन वरती इथं क्लिक केलं आपण, म्हणजे सेक्शन ऑलरेडी तिथं क्रिएट झालेला आहे. तो फक्त व्हॉट आय हॅव डन, फक्त मी तिथं लाईन ड्रॉ केली, आय हॅव गेट ऑलरेडी सेक्शन व्ह्यू. म्हणजे या व्ह्यूला तुम्ही फाईलमध्ये जाऊन एक्सपोर्ट कॅड फॉर्मॅट DWG, म्हणजे DWG मध्ये मी गेलो, इथं नेक्स्ट केला, इथं नेक्स्ट केल्यानंतर डेस्कटॉपवरती प्रोजेक्टला नाव टाकायचं ज्याचं असेल, सेक्शन मी डिलीट करतो ही, सेक्शन 1. फाईल टाईप कुठली आपण सेव्ह करतोय, ऑटोकॅड 2018च्या व्हर्जनमध्ये, म्हणजे 18च्या वरी ते ओपन होईल कुठल्याही व्हर्जनमध्ये. त्या ऑटोकॅडच्या फाईलमध्ये सेव्ह करतोय आपण. क्लिक केलं याला, ओके. म्हणजे रेविडमध्ये बनवलेला आहे आपण प्लॅन, आणि याला आपण सेव्ह केलंय ऑटोकॅडमध्ये. सो अशा प्रकारे आपण 3D टूल्सचा यूज करून आपले प्रोजेक्ट जे आहेत ॲक्युरेटली बनवू शकतो. ऑटोकॅडमध्ये जे आपल्या मिस्टेक होत असतील तर त्या इलिमिनेट करू शकतो आपण. बाकीच्या फिनिशिंगच्या गोष्टी जसं की हॅचिंग, मटेरियल टाकणं, त्या गोष्टी आपण ड्राफ्टिंगच्या ऑटोकॅडमध्ये नेऊन करू शकतो. सो हाऊ इट विल वर्क. आता ती जी फाईल आहे ती बघा इथं आलेली आहे. DWG फाईल कोणती आहे बघायचं. म्हणजे शेवटी ऑटोकॅड ड्रॉइंग फाईल, म्हणजे ती ऑटोकॅडची फाईल असते. ही .pcp, इट इज नॉट ऑटोकॅड फाईल. सो आपण ज्यावेळेस याला डबल क्लिक करून ओपन करू, किंवा तुमच्या व्हर्जनमध्ये मे बी आधी ऑटोकॅड ओपन करावं लागतं आपल्याला, किंवा डायरेक्टली इथे डबल क्लिक केलं तरी ओके आहे या केसमध्ये. बट प्रॉपर मेथड, आधी ऑटोकॅड आपण ओपन करूया. सो अगेन यू कॅन सी ऑटोडेस्क, रिव्हिट इज ऑल्सो ऑटोडेस्क. लोगो वगैरे सगळं जवळपास सारखंच आहे. ओपन मध्ये जायचं इथं. ओपन मध्ये गेल्यानंतर, म्हणजे जिथं फाईल तुम्ही ती डाउनलोड केलेली आहे एक्सपोर्ट, डेस्कटॉपवरती आलो आपण. सेक्शन 1 क्लिक ऑन ओपन. सो यू कॅन सी वी हॅव, याच्यामध्ये आपल्याला ह्या लेवल लागत नाहीत, सिलेक्ट डिलीट. म्हणजे अशा पण गोष्टी आपण आहेत की याच्यामध्ये न लागणाऱ्या गोष्टी जसं की ह्या लेवल वगैरे आपण डिलीटही करू शकतो. ठीक आहे. सो वी हॅव अ सेक्शन. बाकीचं तुमचं जे हॅचिंग वगैरे टाकायचं असेल एंटर करून, बाकी नॉर्मल ऑटोकॅड सारखं ह्याला काही एडिट पण करायचं असेल, ट्रिम वगैरे, यू कॅन डू दॅट ऑल्सो. सो दिस इज एक्झॅक्टली हाऊ इट लुक्स सेक्शन, म्हणजे तिथून कट केल्यानंतर बिल्डिंग कशी दिसते. ओके, तर ही कन्सेप्ट आहे रेविटमध्ये दाखवण्याचं. एवढंच होतं की रेविटचे पण बेनिफिट तुम्हाला कळाले. देन सेकंड थिंग इज दॅट की सेक्शन ऍक्च्युली दिसतो कसा, म्हणजे तिथून कट केल्यावर बिल्डिंग दिसते कशी, ती आपल्याला रिप्रेझेंट करायची आहे ऑटोकॅडमध्ये. ओके, काही जणाला डायरेक्टली दाखवल्यानंतर बराच इमॅजिनेशनचा पार्ट असतो, सो इट विल नॉट अंडरस्टँड. त्याच्यामुळे आपल्याला 3D मध्ये आपण बघू शकतो.
सो स्टार्ट करूया. आपलं इथं एलिव्हेशन कुठे गेलं याच्यातलं. तो जिथं आपण सेव्ह केली होती प्रिव्हियस सेशनची फाईल, ओपन मध्ये जाऊन फाईल लोकेशन लक्षात आलं तर आपण ओपन करू शकतो त्याला ओपन मध्ये जाऊन. आता इथं टूल बार दिसत नाहीये, रिबन बार. त्याला इथं प्लस वरती क्लिक करायचं जोपर्यंत येत नाही, म्हणजे आलं होतं ते. जस्ट क्लिक ऑल टूल बार्स, याला रिबन बार म्हणतो आपण. ठीक आहे, याला ऑटोकॅडचं टायटल बार म्हणतो इथं. हे टूल बार्स असतात वेगवेगळे, जसे की ड्रॉ, मॉडिफाय, अॅनोटेशन, लेअर, ब्लॉक, प्रॉपर्टीज. हे एवढं महत्त्वाचं असतं आपल्याला कमांड वाईज. हे ड्रॉइंग एरिया असतो, याच्यामध्ये स्क्रोल इन, स्क्रोल आउट, बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला माहितच आहेत. त्याच्यानंतर आता इथं मी लेअर प्रॉपर्टीजमध्ये जाऊन पहिल्यांदा इथं एक क्रिएट करेन लेअर, दॅट इज सेक्शन लाईन. कुठली? सेक्शन लाईन इथं क्रिएट केला. त्याला मी देईन रेड कलर. ऑलरेडी वी हॅव क्रिएटेड द सेक्शन लाईन. ओके, त्याच्यामुळे डबल बनवायची गरज नाही. कंटिन्यू, लोड, इथं क्लिक करून सी, ओके, रिलोड, सेंटरवर क्लिक करून ओके. म्हणजे सपोज इफ यू हॅव नॉट क्रिएटेड दिस लाईन, देन आय विल शो हाऊ टू क्रिएट दॅट अगेन. आता इथं आधी सेक्शन लाईन सिलेक्ट करायचंय. मेक शुअर प्रॉपर्टीजमध्ये तिन्ही गोष्टी बाय लेअर पाहिजे. एल एंटर करायचे लाईनसाठी, एल एंटर. जिथून एक्झॅक्ट सेक्शन लाईन असेल, आता जसं की आपण प्रोजेक्ट पहिल्यांदा आपल्याकडे ऑलरेडी बनवलेला आहे तो प्रोजेक्ट, तो आपण क्रिएट करतोय. सेक्शन लाईन इथून आहे राईट साईडच्या स्टेअर्समधून. सो इथं फर्स्ट पॉईंट थोडंसं वरी, F8 ऑन करून स्ट्रेट इथं क्लिक करायचंय. लेफ्ट साईडला स्पेस बार रिपीट कमांड, इथून या साईडला लाईन घेऊन तुम्ही नॉर्मल F8 ऑन करून याला सिलेक्ट केलं, राईट क्लिक, कॉपी. म्हणजे अशा प्रकारे आपण सेक्शन लाईन क्रिएट केलेली आहे. बेनिफिट इज दॅट जर पाहिजे नसेल टर्न ऑफ करून आपण ते ऑफ करू शकतो, परत पाहिजे असेल तर परत ऑन करू शकतो. याच प्रकारे लेअर प्रॉपर्टीजमध्ये जाऊन एलिव्हेशनचं जसं आपण क्रिएट केलं होतं तसं सेक्शन व्ह्यू एकात फेंट कलर मी सध्यासाठी देतो इथं. ओके केलं. याला सेंटरच्या ऐवजी इथं कंटिन्यू परत करायचंय, ओके, आणि याला कट केलं. आधी याच्यावरती कशावरती क्लिक करायचंय? सेक्शन व्ह्यू, म्हणजे आपण त्या कलरमध्ये आपल्याला स्पेसिफिक दिसला पाहिजे. दॅट इज अन ऑप्शनल. तुम्ही विदाऊट लेअर पण क्रिएट करू शकता, बट प्रॉपर मेथड इज म्हणजे लेअर असलेले बेनिफिट, कधी हाईड वगैरे करू शकतो आपण. ॲडव्हान्समध्ये काम करायचं नेहमी. नाव जसं की पहिल्यांदा मी काय सांगितलं, आता बिल्डिंग परमिशन ड्रॉइंगकडे जातोय आपण. म्हणजे हा एक व्ह्यू लागेल आपल्याला फायनल, हा एक लागेल, सेक्शन एक लागेल, साईट प्लॅन, लोकेशन प्लॅन, सेप्टिक टँक डिटेल, एवढ्या गोष्टी लागतात आपल्याला. ठीक आहे, तर हे फर्निचर डिटेल, त्याला थोडंसं राईट मूव्ह करतो, एम एंटर, लेफ्ट साईडला इकडे आणतो, म्हणजे दिस इज आवर रिक्वायरमेंट. नाव सेक्शन व्ह्यू क्रिएट केलेला आहे. याला काय करायचंय आता? प्रोजेक्शन्स आपले कसे पाहिजे? वी आर हिअर. आता सेक्शन लाईन जर अशी आडवी असली असती इथं, ओके, आणि वरी अशी, तर मला रोटेट करायची गरज पडली नसती. म्हणजे आता इथं बघा, लक्ष द्या, दोन्ही गोष्टी इथं याला कॉपी करतो नेहमी. ओरिजिनल याच्यामध्ये कधीच जास्त चेंज करायचे नाहीत. तर कंट्रोल झेड करतो, याला सिलेक्ट अँड कॉपी. दिस आर बेनिफिट ऑफ युझिंग कॅड सॉफ्टवेअर, की म्हणजे कॉपी वगैरे करू शकतो.
पेपरवरती ओरिजिनल असेल तर त्याला कॉपी करू शकत नाही आपण अनटिल झेरॉक्स केलं तर. F8 ऑन अँड नाव आय कॅन शो यू. आता इथून पण सेक्शन लाईन मी ड्रॉ केली असते आणि ॲरो माझे वरती असले असते, म्हणजे आपण डायरेक्टली TR एंटर, म्हणजे TR एंटर करायचं, जिथून सेक्शन लाईन आहे त्याच्या खाली इथं क्लिक करायचंय आणि पूर्ण लेफ्ट साईडला यायचं इथं. म्हणजे हा पोर्शन आता विजिबल आहे का बिल्डिंग मध्ये कुठला, याच्या खालचा. सो वी कॅन जस्ट डिलीट दिस एव्हरीथिंग. म्हणजे हेच आता फक्त दिसणार आहे. सो इन दॅट केस व्हॉट वी कॅन डू, XL एंटर, V एंटर. त्याच्यानंतर मग इथं ही वॉल दिसेल, ही वॉल दिसेल. त्याच्यानंतर हे डुअर आहे, सिंगल डुअर. इथला हा डुअर दिसेल, हा तर आडवा डुअर आहे. त्याच्यानंतर हा डुअर दिसेल, ही वॉल दिसेल. त्याच्यानंतर स्टेअरकेसची ही रेलिंग, स्टेप्स दिसतील अशा व्हर्टिकल जातानाच्या. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय नेक्स्ट, शेवटची वॉल, फर्स्ट सेकंड. एलिव्हेशन मध्ये फक्त आपण बाहेरच्या वॉल मार्क केल्या होत्या. मेक डिफरन्स, मेक अंडरस्टँड, वी एंटर. ओके. आता एलिव्हेशन मध्ये आपण फक्त बाहेरच्या वॉल्स प्रोजेक्ट केल्या होत्या अशा, कारण आतमधलं जे दिसत नाही बाहेरून. बट सेक्शन मध्ये काय कट करायलो आपण. इफ सपोज वी कट द बिल्डिंग, सो इट विल शो इनर वॉल लेअर अँड आउटर वॉल लेअर. म्हणजे ब्रिक दिसल मधली, म्हणजे दोन लाईन दिसतील बाहेरच्या आणि आतला पण. होते का इमॅजिन? त्याच्यामुळं इथं काय करावं लागेल मला, दोन लाईन्स मार्क कराव्या लागतील. ओके. सपोज वी हॅव अ केक, अँड केकला जर बाहेरून बघितलं आपण तर त्याच्या आतमधले लेयर्स आपल्याला विजिबल होत नाहीत. ओके. पण त्याला ज्यावेळेस आपण मिडलनी कट करू एखादा पर्टिक्युलर, सो त्या केसमध्ये आपण काय होईल, त्याच्यामधल्या ज्या लेयर्स असतील त्या शो होतील. एक्झॅक्टली तीच आहे, म्हणजे बिल्डिंगच्या ज्या लेयर्स आहेत वेगवेगळ्या, ते दाखवायचं असतं आपल्याला सेक्शनमध्ये. ओके. सो अशा प्रकारे आपण ते मार्क केलेलं आहे. आता याच्यानंतर XL एंटर, H एंटर. आता ह्याच लेवल ग्राउंडला हीच लेवल मार्क करायची अशी. सो अशा प्रकारे आपल्याला एलिव्हेशन, सेक्शन एलिव्हेशनचे मार्किंग करावी लागते. बट अकॉर्डिंग टू द रूल्स, मोस्टली वी आर पासिंग सेक्शन लाईन थ्रू परपेंडिक्युलर टू स्टेअरकेस. कुठून? स्टेअरकेसची डिटेल दाखवावी लागते. त्याच्यामुळं आता या केसमध्ये स्टेअरकेसमधून सेक्शन लाईन गेलीच नाही. इट इज नॉट कटिंग फ्रॉम द स्टेअर्स, सो इथं दिसणारच नाही. त्याच्यामुळं हे आपण यूज नाही करणार. इथं सेक्शन लाईन अशी टाकलेली आहे आपण. बट इथं दाखवण्यासाठी हे होतं की अंडरस्टँडिंग होईल तुमची की हाऊ वी कॅन ट्रिम. आता या केसमध्ये लेट मी कंट्रोल झेड दिस. नाव याला काय केलं होतं आपण, सिलेक्ट, कॉपी, CO, एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट आणि इथं ठेवलं याला. आता याला केल्यानंतर याला काय करायचं आपल्याला, रोटेट. ऑन विच डायरेक्शन, सिलेक्ट करायचंय, RO एंटर. RO एंटर केल्यानंतर बेस पॉईंट म्हणजे सेंटरचा पॉईंट द्यायचा इथं. सेंटरचा पॉईंट दिल्यानंतर F8 ऑन ठेवायचा नेहमी, म्हणजे एक्झॅक्टली 90 डिग्री आपल्याला फिरवायचंय वरच्या साईडला. एक्झॅक्टली 90 डिग्री फिरवलं आपण त्याला. आता हा एरो वरती दिसला पाहिजे एवढं आपल्याला फक्त 90 डिग्री मध्ये, म्हणजे बरोबर 90 डिग्री मध्ये लाईन्स असल्या पाहिजे. नाव आय कॅन TR एंटर, यूज TR एंटर, आणि इथून हे सगळं ट्रिम करायचं आहे. ओके. ट्रिम केल्यानंतर सिलेक्ट अँड डिलीट. सो नाव आता हे डिलीट केल्यानंतर आपल्याला काय करायचं इथं, नेक्स्ट आता फक्त प्रोजेक्ट करायचे आपल्याला.
म्हणजे फिरून रोटेट केलं. प्रोजेक्शनचं कन्स्ट्रक्शन लाईनचं शॉर्टकट परत तेच यूज करायचं आहे. एक्सेल एंटर व्ही एंटर. नाव लेफ्ट साईडने यायचंय. शक्यतो कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी वॉलच्या लेफ्ट साईडला जर ह्या अशा स्टेप्स असतील, ही छज्जा वगैरे काय असेल, सध्यासाठी त्याला काय करायचं, थोडंसं वेटिंग लिस्टमध्ये टाकायचं, म्हणजे डायरेक्ट मेन वॉल पासून स्टार्ट करायचं. ओके, नाहीतर तिथं कन्फ्युजन होईल ह्याचं काय करायचं ते नंतर फिनिशिंगचं काम मध्ये फिनिशिंगचं करायचं. सध्या आता लेफ्ट साईडने आलो, इथं काय आहे, वॉल. आता ही वॉलमधून कट होत आहे. जर ही लाईन थोडी पुढे असली असती तर विंडो दिसली असते आपल्याला वरी, पण आता काय दिसेल, ब्रिक टोटल. तर ह्या दोन वॉल प्रोजेक्ट केल्या. नंतर राईटला यायचं, काय दिसेल आता, प्लेन वॉल आहे तर त्याला प्रोजेक्ट करायचं नाही, प्लेन वॉल आहे. डायरेक्टली इथं डुअर कट होतोय का, कट नाही होणार. म्हणजे ही जी लाईन आहे रेड सेक्शन लाईन, ती जिथून पास होते तोच पोर्शन आपल्याला कट दिसणार आहे. बाकी पलीकड त्याच्या ते प्लेन नॉर्मल दिसणार आहे. आता ही वॉल दिसेल बाहेरची, बट याचे ब्रिक नाही दिसणार आपल्याला. इमॅजिन करायचं की याला प्लास्टर वगैरे केलेलं आहे. ओके, तर याचं ब्रिक दिसणार आहे का, नाही. पण याचं, येस एक्झॅक्टली, याचं ब्रिक दिसेल तिथं. आता नेक्स्ट लेवल कुठे येईल, आता D1 स्टार्ट आणि एंड. आता ही वॉल अलीकडे आहे तर त्याच्या पाठीमागचं दिसायचा काय प्रश्नच नाही, ही वॉल स्टेअरकेसची. आता फर्स्ट स्टेप जी आहे ती मार्क करायची, सेकंड स्टेप मार्क करायची, फक्त दोनच, कारण बाकीच्या कॉपी करायचं सेमच असणार आहे ना ट्रेड. दोन मार्क केले. शेवटी काय मार्क करायचं आपल्याला, लँडिंग. इथं लँडिंग आहे, लँडिंग मार्क केली, एंड पॉइंट आणि शेवटची वॉल. आता हे गणित समजलं इथपर्यंत. ओके, आता एलिव्हेशनच्या जी हाईट होती सेक्शन मध्ये, हाईट चेंज होणार आहे का, हाईट प्लिंथ तेवढीच राहील, स्लॅब तेवढीच राहील, टावर तेवढंच राहणार आहे. तर त्याच लाईन्स आपल्याला इकडे प्रोजेक्ट करायच्यात आता. म्हणजे एलिव्हेशन त्याच्यासाठी इथं असणं गरजेचं आहे. आता त्याच लाईन प्रोजेक्ट करण्यासाठी व्हॉट आय कॅन डू इज, आय कॅन यूज एक्सेल एंटर अँड एच एंटर. एच फॉर हॉरिझॉन्टल. पहिल्यांदा ग्राउंड मार्क करायचं सगळ्यात आधी, ग्राउंड नंतर डायरेक्ट प्लिंथ, म्हणजे डुअरचा जो बॉटम आहे तो आपला प्लिंथ आहे. प्लिंथ मार्क केला. त्याच्यानंतर सील हाईट, खिडकीची सील हाईट आपण मार्क केली. विंडोचा टॉप, लिंटेल लेवल, डुअरचा टॉप आणि विंडोचा. त्याच्यानंतर स्लॅब, पॅरापेट, टावर. टावरचा आता स्लॅब पण दिसणार आहे, सो त्याचा टॉप. इथला स्लॅब दिसत नाही याच्यामध्ये एलिव्हेशन मध्ये, पण आपल्याला तिथं दाखवावा लागतो, म्हणजे त्याची थिकनेस, म्हणजे त्या पॅरापेटच्या आता खाली स्लॅब येईल इथं 0.15 मीटर, म्हणजे 6 इंच स्लॅब थिकनेस आपण तिथं टाकतो. एवढं कळालं. एस्केप करायचं, म्हणजे बेसिक आपण हाईट आपल्याला म्हणजे ऑफसेट घ्यायची गरज नाही पडली. आता याच्यामध्ये आपण आता थोडंसं लेअर प्रॉपर्टीज मध्ये जाऊन सेक्शन व्ह्यूचा जो आहे ट्रान्सपरन्सी थोडीशी पेंट करतो. ओके, पेंट केल्याला. आता या केसमध्ये आपण काय करू, कलर चेंज करू. आता फायनल मार्क करायचा आपल्याला. फायनल मार्किंगसाठी लेट्स से की आय कॅन चेंज, हे प्रोजेक्शन मध्येच करायला पाहिजे होतं आपण. ठीक आहे, ह्याला आपण सगळ्याला काय करू, सिलेक्ट, आणि याला आपण कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये लेअर मध्ये टाकून देऊ, एस्केप. आणि आता सेक्शन व्ह्यू सिलेक्ट करू, म्हणजे ह्या कलर मध्ये येईल. इवन थोडासा डार्क कलर आणखीन यूज करू आपण, लेअर प्रॉपर्टीज, सेक्शन. जसं की आता इथं मी ग्रीन यूज करतो, म्हणजे ब्लॅक वरती ग्रीन स्पष्ट दिसेल तुम्हाला. ओके, आता याच्यामध्ये रेक्टँगल घेतला आपण, REC एंटर. इथून पहिल्यांदा आपण काय करूया, ही प्लिंथ आहे इथून इथपर्यंत,
ओके. स्लॅबला थोडा कलर वेगळा दाखवायचा. स्लॅब हे आहे, म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की स्लॅब कुठं आहे. ओके. आणि शेवटचं टावर, तर शेवटची वॉल आहे त्याच्यावरचं TR एंटर करून ट्रिम करून टाकू आपण. ठीक आहे. आता इथं जर आलो आपण, तर इथं तुम्ही बघू शकता की सेक्शन डिटेलिंग कशी केलेली आहे त्याची. म्हणजे आपण ज्यावेळेस ऍक्च्युली फुटिंग पासून स्टार्ट होतं. फुटिंग आपण टाकणार आधी. फुटिंग टाकल्यानंतर वॉल त्याच्यावरती कॉलम येणार. आणि मग इथून आपलं बांधकाम, म्हणजे आपण फक्त ग्राउंडच्या वरचं दाखवतोय सुपर स्ट्रक्चर. ओके. तर इथून ब्रिक वर्क आहे, म्हणजे बीम इथं आपण इलिमिनेट केले, तर ऍक्च्युली बीम्स पण असतील तिथं. ओके. तर इथं तुमचा ग्राउंड बीम असेल आणि ग्राउंड बीमच्या वरी प्लिंथ पर्यंत ब्रिक वर्क आपण करतो. आणि तिथं काय असतो आपला बेड असतो, एक 4 इंच पर्यंतचा बेड असतो, बरोबर, या फ्लोरिंगच्या खालचा बेड. ओके, PCC. त्याच्यानंतर परत आपण ब्रिक वर्क चढवतो कुठपर्यंत, स्लॅब पर्यंत. ओके. आणि मग इथं तुमचं स्लॅब असेल, म्हणजे इथं कॉन्क्रीट दाखवलेलं आहे, इथं कॉन्क्रीट, इथं ग्रॅव्हल दाखवलेलं आहे, म्हणजे मुरुम फिलिंग केलेली आहे. ओके. आणि त्याच्यानंतर इथं स्लॅबच्या वरी पण परत पॅरापेट टाकलेली आहे. आणि टावर जिथं आहे त्या वॉल्स पूर्ण टावर पर्यंत जातील. आणि इकडं पण स्लॅब वरी आल्यानंतर इथं एक वॉल जाईल, ती टावर पर्यंत जाईल, म्हणजे तो हेडरूमचा पार्ट होईल. आणि त्याच्यावरती पण स्लॅब आपण टाकणार आहोत. आणि ज्यावेळेस स्टेअरकेस असते, स्टेअरकेस लँडिंग, मिड लँडिंग याला म्हणतो आपण. यू टर्न घेतला आपण, इथं वरी गेलो, त्याच्या इकडं स्लॅब नसतो, तरच आपण वरच्या इथं जाऊ शकतो. त्याच्यामुळे इथल्या लाईन्स आपल्याला ट्रिम कराव्या लागतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मेन्शन एवढ्या हाईट वगैरे करायच्या इथं सेक्शनमध्ये. टोटल बिल्डिंगची हाईट किती घेतली, स्लॅबची थिकनेस किती घेतली. ओके, 0.15 mm थिक स्लॅब. RCC स्लॅब पण मेन्शन करू शकता तुम्ही. डिटेलिंग जेवढी जास्त असेल, इथं मिनिमम डिटेलिंग केलेली आहे आपण बिगिनर लेवलला असल्यामुळं. याच्यामध्ये पण बरंच परत तुम्ही इमॅजिन ज्यावेळेस होईल, बीम वगैरे ऍड करून सेक्शन क्रिएट करू शकता, G+1चं क्रिएट करू शकता. प्रोसिजर इज सेम. ब्रिक जिथं असेल तिथं हॅचिंग टाकायचे आहे ब्रिकचं, म्हणजे तिथं कळेल की ते कट झालेली ब्रिक आहे, वॉल आहे. इथं कट नाही, त्याच्यामुळे तिथं ब्रिक नाही टाकायचं. डुअर आहे तर नॉर्मल डुअर दाखवायचा, इकडे डुअर दाखवायचा. स्टेअरकेसला RCC असेल तर तिथं कॉन्क्रीटचं मटेरियल आलं पाहिजे. ठीक आहे. आणि इथं बेड 0.90च्या आतमध्ये. सो अंडरस्टँड आता कसं कसं झालेलं ते. आता याला एक्सप्लोड करतो मी, एंटर. आतमधलं ट्रिम करतो या बेड ह्याच्या. हे ट्रिम केलं, हे वॉलसाठी ठेवलं आपण, म्हणजे ग्राउंड पासून प्लिंथ पर्यंत ब्रिक वर्क. ओके. ह्याला एक्सप्लोड केलं, ऑफसेट 0.10चा घेतो मी, 0.10. TR एंटर. यात वॉल नाही येणार आता, हे बेड पूर्ण आपण टाकून घेत असतो. कळालं का? इथं काय येईल, H एंटर, हॅचिंग. H एंटर हॅचिंगसाठी. इथं ग्रॅव्हल शोधायचं पॅटर्न मध्ये. सगळ्यात खाली इथं असेल ग्रॅव्हल, क्लिक करायचं त्याच्यावरती, आतमध्ये क्लिक करायचंय. स्केल व्यवस्थित असेल 1, एंटर. वरती काय येईल, H एंटर, बेड, PCC बेड, विच मटेरियल, कॉन्क्रीट. तर इथं H एंटर केल्यावर CONC नावाचं इथं मटेरियल आहे, कॉन्क्रीट. आतमध्ये क्लिक करायचंय. दिसत नाहीये सध्या कॉन्क्रीट, बघा. जसं ग्रॅव्हल दिसत होतं तसं दिसत आहे का ते? नाही. तर कॉन्क्रीटला इथं स्केल फॅक्टर जे आहे 0.05, एंटर. ट्रान्सपरन्सी कमी करतो याला, म्हणजे डार्क दिसायला पाहिजे ते, एंटर. ह्याला पण डबल क्लिक करून ट्रान्सपरन्सी 0 करतो, म्हणजे डार्क.
0 मध्ये टाकतो, एच एंटर. इथं काय येईल? ब्रिक. तर ब्रिकसाठी ब्रिक नाही टाकायचं इथला ANSI 32 हे ग्रेड वापरायचं आहे आपल्याला. क्लिक करायचंय, आतमध्ये क्लिक करायचंय, इथं क्लिक करायचंय. स्केल खूप जवळ जवळ झालं, एवढ्या पण जवळ प्रिंट आउट मध्ये ते सॉलिड कलर दिसणार आहे. तर इथं स्केल फॅक्टर 1 ठेवला मी. सो अंडरस्टँड, ग्रॅव्हलला 1च होतं, कॉन्क्रीटला 0.05 टाकलं आणि इथं 1 टाकलं परत. नाव नेक्स्ट. आता ही वॉल आहे, ही वॉल पहिल्यांदा स्लॅब पर्यंत टाकायच्या. स्लॅब कुठं आहे त्याच्यामुळे आपण मार्किंग केलेलीच आहे. रेक्टँगल इथून ब्रिक वर्क परत स्टार्ट होणार आहे आपलं स्लॅब पर्यंत. स्पेस, इथं एक वॉल आहे कुठपर्यंत? स्लॅब पर्यंत. परत स्पेस, ही वॉल ही टॉवरच्या ऍडजस्टंट आहे म्हणजे स्टेअर केसच्या, तर ती डायरेक्ट कुठपर्यंत जाईल? टॉवर पर्यंत, म्हणजे स्लॅबच्या खाली. समजलं का इथपर्यंत? आता मेन इथं ह्या डुअर दिसणार आहे. ओके, हा डुअर, परत हा डुअर. इथं वर यायचं. डुअर कुठं आहे? ट्रिम केलं याला. हे पण ट्रिम करतो, हे पण ट्रिम, हे पण ट्रिम. इथं डुअर झाला. या वॉल मधलं हे लाईन ट्रिम. परत डुअर कुठं आहे? या साईडला, इकडच्या साईडला आहे. तर वरती येईन, हे ट्रिम, हे ट्रिम, हे ट्रिम. म्हणजे इमॅजिन करायचं काय आहे, आता परत ही वॉल आहे अलीकडची, ही क्लिक करून वरती यायचं इथं, म्हणजे ही वॉल ही दिसेल पूर्ण तिथं. याच्या इकडचं हे ट्रिम. आता इथलं थोडंसं क्लिअर करून घेतोय म्हणजे तुम्हाला अजून अंडरस्टँडिंग होईल. आता हे फायनल करू, ह्याला ट्रिम करतो परत हे आतमधलं. हा, इथं जर विंडो मधून गेली असती ही लाईन, तर इथं विंडो मला रेक्टँगल घ्यावा लागला असता. म्हणजे कसं, इथं रेक्टँगल घेऊन इथं लाईन दाखवली असती. मी आता सध्या ट्रिम करतो कारण तिथं काय आहे आपलं, वॉलच आहे पूर्ण स्लॅब पर्यंत. नाव इथं पण ह्याला रेक्टँगल बोल्ड करतो. हा डुअरला डुअर दिसेल, स्पेस बार, इथून डुअरला डुअर दिसेल. नाव स्टेअर केस, मोस्ट कन्फ्युजिंग पार्ट इज स्टेअर केस. लँडिंगला पण थोडंसं कलर चेंज करतो मी इथून, म्हणजे कळायला पाहिजे की लँडिंग तिथं आहे. सपोज हे रेड कलरची लँडिंगची लाईन आहे, म्हणजे तिथपर्यंतच फर्स्ट स्टेप जी आहे तिथपर्यंत आली पाहिजे. मग तिथून लँडिंग आणि परत रिव्हर्स. ओके, तर त्याच्यासाठी फर्स्ट स्टेप आपण मार्क केली होती, लक्षात आहे का? फर्स्ट स्टेप म्हणजे ट्रेड, ते मार्क केलं होतं ना 2 लाईन. म्हणजे ही लाईन क्लिक करायची, इथं वरती यायचं, म्हणजे ही लाईन. ही लाईन कशाची आहे पहिली? ही स्टेअरकेसचा पहिला टप्पा आहे तो. लाईन घेतलं मी, एल एंटर, फर्स्ट पॉईंट इथं क्लिक केला. हाईट किती? 0.15. ओके, म्हणजे ते हाईटवर डिपेंड करेल तुमचं हाईट किती आहे. सपोज डी आहे, एंटर. प्लिंथ पासून स्लॅब हाईट आहे आपली 3.15. ओके, सर कॅल्क्युलेटर ऑन करायचं, कंट्रोल 8. 3.15 टोटल हाईट आहे, डिवायडेड बाय तुम्हाला स्टेप्स टाकायच्यात सपोज 20. ओके केलं, सर 0.1575 असं तिथं स्टेअर केसची हाईट येईल. तर मी इथं थोडंसं एल एंटर करतो. 3.05 असली असते ना, एक्झॅक्ट 0.15 आपण केलं असतं. 0.16 टाकतो मी. आणि ट्रेड, आता ट्रेड किती येईल? ट्रेडची ही लाईन आहे, म्हणजे ह्या लाईनला ऑटोमॅटिक इथपर्यंत आणला आपण, 0.25 भेटणारच आपल्याला. पण ते प्रोजेक्ट केलेलं ना खालून, विड्थ चेंज होणार नाही. नाव ह्याला डिलीट आणि ह्याला पण डिलीट. म्हणजे ह्या ज्या प्रोजेक्शन लाईन्स वगैरे आहेत जास्त, त्याला मेक शुअर की कलर वेगळा द्या पहिल्यांदा. तर कलर वेगळा देऊन मग काम करा आणि ट्रिम करत राहायचं वेळोवेळी, म्हणजे जे अननेसेसरी वाटत आहे तुम्हाला ट्रिम करत जावा. आता स्टेअर केसची आपण मार्किंग केली इथं.